सो आज ऋषिकेश उर्फ डोरेमॉन माझ्यासाठीचा कोणी बाकी कोणी नाही बोलायचं. आमच्यासाठी आज व्हेज बिर्याणी बनवतोय. आमच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी, माझ्यासाठी, छोट्या भाऊसाठी, मम्मीसाठी आणि अजून पप्पा येणार आहेत ना. पप्पा येतात ना, किती वाजता येतील म्हणजे तरी. हा, तो म्हणजे आमच्यासाठी असा काहीसा बेस बनवतो तो मस्तसा. आता काय टाकलंय ते नाही का त्याच्यामध्ये ते टाकलं. भैया अभी क्या डाला है? भैया अभी क्या डाला है? ऑइल. ओके हाँ, ये अभी क्या डालने जा रहे हो आप? हम कांदा डालेंगे. ओके, कांदा वगैरे टाकून आधी सुरुवात म्हणजे रेसिपी शॉर्ट मध्ये समजो स्टार्टिंगची. अरे बहुत जाएगा रे उसमें टाइम. ऑयल डाल दिया, उसके बाद ना अपन कांदा डालेंगे, फिर कांदा लाल बिल करेंगे, उसके बाद अपन ना तीखा मसाला है ना ये डालेंगे इसमें. देख फिर वो हाँ नहीं वो तू तेरा आँख किधर जा रहा है, चेहरा इधर जा रहा है. कांदा डालेंगे, उसको लाल करेंगे पूरा, फिर अपन तीखा मसाला डालेंगे, उसको पूरा ऐसे मिक्स करके अपन अपना जो बिरयानी मसाला है ये इसमें डाल देंगे, उसको भी मिक्स करेंगे. फिर मैगी मसाला है 5 रुपए का मिलता है, वो डालेंगे. लाइव नुकसान. मैगी मसाला टाकायचा. हा, त्यानंतर ते पण मिक्स करायचं. ओके डन. मिक्स करायचं मग टमाटे टाकायचे आपण. ओके, टमाटे पण थोडं ठेवायचे, हे करायचे. मग थोडस मीठ टाकायचं. बस आता बनवायला घे. समजलं बाकीचं सगळं लाईव्ह बघून घ्यायच्या मध्ये. भाजी टाकायची ना भाई, भाजी आहे बिर्याणीच्या. स्पेशली तयार केलेले आम्ही स्पेशली मी आणि ह्याने आम्ही दोघांनी मिळून कापले फक्त. तेल गरम झालंय, कांदा टाकू आपण. कांदा टाकूया हळूहळू. भैया एके डाल दिया भाई. कांदा टाका, टोमॅटो टाकशील नाही तर चालतं रे. काय नाही करा, टमाटा गेला तरी काय फरक नाही पडत. पुढचे बघताय थोडासा उडतंय, हलका चटका लगता नॉर्मल मारते हो. दिवाळी में बहुत मस्त. बस काहीतरी असा बेत बनवा रे लोकांनी. तुम्ही लोकांनी काहीतरी असा बेत बनवा. असं करा काहीतरी घरी बसून. बनवायला बराच टाइम कधी घरी पण जेवण मेहनत खूप जाते. जर तुम्हाला नॉनव्हेज बनायचं असेल तर मला कॉल करा. हा व्हेज कारण का तो. आपल्याला थोडंफार नॉनव्हेजचं थोडंफार माहिती आहे, पण शेवटी जो खातो तो त्याच्याच हिशोबात त्याला जमतं. कांदे बस लाल होतीलच मस्त. तेल आपलं भरपूर गरम झालंय. तू आरशात बघून बोललास तरी चालेल. फक्त आरशात कॅमेराला बघ फक्त. कधी स्वतः पण घरी जेवण बनवून घ्यायला पाहिजे आपण. कांदे बघा मस्त होत आहे बघा. बस हा व्हिडिओ माझ्या मम्मीने बघितला तर उद्यापासून रोज बनवायला लागेल मला. कधी घरी पण जेवण बनवून घ्यायला पाहिजे आपण स्वतःच्या हाताने, घरच्यांना त्रास न देता. याला तू पण ये. समजायला कोण बोलतंय मागणं ते समजा पाहिजे ना भाई. हा मग. तर आपण थोडे तेजपान आणि जिरे टाकणार आहोत. खडा मसाला सध्या अवेलेबल नाही. ठीक आहे, चलताय. तरी टेस्ट येईल. जास्त बारीक करून त्याला ते भेटलं पाहिजे. हा भेटेल. मस्त स्मूथली टाकतो याच्यात. थोडं जिरा थोडासाच घेऊ आपण. एकदम शेफ वाले स्टाईल बोलायचं. एकदम बढिया वाला आहे. थोडासा झालं बस ज्यादा नाही, एकदम थोडं चिल में. और अभी अपन थोडं हिंदी मराठी मिक्स होते, थोडं सांभाळून घ्या. इकडे बिर्याणी बनते पण इकडे खिचडी होते. आपले कांदे गाईज मस्त आले आपले कांदे. हे बघा काय थोडेफार मस्त वास पण येतो. मस्त अर्धे लाल झाले. आता आपण वास नाही, सुगंध. इकडे बडे बिर्याणी बनते पण इकडे भाषाची खिचडी होते. मसाला तयार केलाय हा अशा प्रकारचा तिखट मसाला. जर ह्याचा आता स्मेल घेता येत असतं ना ह्याच्यातनं तर दाखवला असतं. हॉस्पिटल मध्ये असतात जे मला ओळखतात ना, ज्यांना माहिती मी तिखट खात नाही, मी रडणार हे खाऊन. रडणार इकडनं आणि इकडनं दोन्हीकडनं. नद्या वाहणार, इतकं डेंजर आहे. नद्या वाहणार. तर हे आपण पूर्ण टाकणार आहोत कारण की मयंकला सकाळी फिरायला जायचं. म्हणजे मी पण येणार. आम्हाला काय आर्थिक स्थिती आमची जरा नाही हलावी, म्हणजे हेल्दी राहावं आम्ही. तर आम्ही थोडेच टाकू. गॅस कमी करू. मस्त कांदे झाले आपले. किती झाले तुझे कांदे भाई? तू दादा डाल अर्धा बस एवढं. हा येऊ ना. हा मस्त. एवढा घेतोय आपण. नाही मला ठीक आहे, हो जाएगा. तू टेन्शन मत ले. ते होऊन जाईल. ते मिक्स होतं ते व्यवस्थित. मस्त आवाज येतोय. मस्त सुगंध येतोय. ठसक्यासोबत त्याला तसका आधीच लागेल. सोबत सुगंध पण येतोय.
तर तुम्ही पण याचा मजा घ्या. जादा नाही होणार, टेन्शन नाही. तर काय आता आपण बिर्याणी मसाला घेतलाय, थोडा मॅगी मसाला टाकला, थोडा पडला इथं, पण काय ना जाऊ द्या. पडला म्हणजे जामच पडला इकडे पण. फ्रीजवर मसाला घेतला बरोबर, जेवढा पाहिजे तेवढा घेतलाय. पूर्ण मसाला टाकवा पाहिजे. बस हे खाऊन उद्या सकाळी मी उठलो पाहिजे. इकडेच आम्ही झोपणार आहेत या 2 रूम मध्ये. 2 रूम मध्ये, 2 नाही, एकाच रूम मध्ये आम्ही असतो ना भाई. तो अलग अलग थोडी काय भाई, महाल में रह रहे, पता चला भाग्य में भाग्य आना. रात को मेरे घर में घुंघरू का आवाज आता है तो प्लीज कैच करना मत. भाई मेरे को लग रहा है इधर ही लॉग हो जाएगा अपना आज का. याला भास होतात रात्री, त्याला घुंगरूचे आवाज येतात, घराचे आवाज येतात, कधी कधी भास होते की घरात कोणतरी काय नाही त्याला फ्रेंड बनवलं. रात्रीचे पिक्चर कमी बघत जातो. चल नाही, रात्रीचे पिक्चर नाही बघत मी, तसं जास्त तर अॅनिमे बघतो पण पिक्चर बघत नाही हॉन्टेड जास्त. बाय द वे हा आता 10वीला आहे, वाटणार नाही हाईटने माझ्यापेक्षा उंच आहे. 10वी आहे. आज सेकंड प्रिलिम चालू आहे म्हणून आज थोडा वाऱ्यावरती घेतलाय पेपरला. हा, बाकी झालाय सकाळभर तेच करत होतो. बस वाऱ्यावर तुम्ही डिश वरती नाही, हे पण इम्पॉर्टंट आहे. वाऱ्यावर इतकं नका टाकू की संपले पेपरच आहे. हा भाई आता बिर्याणी बनव. जास्त वाऱ्यावरती नाही सोडले, अभ्यास करून गेलाय मग तो वाऱ्यावरती गेलाय. चलो आता टोमॅटो टाकायला सुरुवात करतोय. टोमॅटो टाकतोय, मस्त होणार टेस्ट, फुल बढिया येणार आहे. ग्रेव्ही भाजीची, बिर्याणीची भाजी असते त्याची ग्रेव्ही बढिया वाली. आज ब्लॉग फक्त ह्याच आहे भाई, आजचा ब्लॉग तुझाच आहे फक्त. तुला जे काय एक्सपेरिमेंट करायचे करून घ्या आज. ह्यानंतर दुसरा ब्लॉग आला तर समजून घ्या की मयंक जिवंत आहे बिर्याणी नंतर. घालून असं थोडे चटणी आणतो, मंचुरियन असं काय टोमॅटो केचप टाकून आपण मयंक दादाला खायला देऊ शकतो आज. बाबा मग आता खतमच. मग ही एक्सपेरिमेंट कोणी पण घरी ट्राय नको करा. हा, ये सिर्फ कहने की बात है, ये करी नहीं जाती. टमाटे होऊ देऊ आपण थोडेसे. ओके, भेटू आपण टोमॅटो झाल्यानंतर व्यवस्थित. तर काय आता आपण भाज्या टाकायला घेऊ. मस्त या भाज्यांमध्ये टेस्ट येणार जी काय ती सर्व भाज्या टाकणार आहे आपण. भाज्यांमध्ये काय काय सावरले दिसते ना आता त्याच्यामध्ये फरस बी सांगून घे फक्त. फरस बी आहे, ही फरस बी आहे, बटाटे आहे, फुलगोबी आहे, बटाटे पण दिसतील तुम्हाला, काय गाजर पण आहे, शिमला मिरची आहे. गाजर का नाही बोलत या? गाजर शिमला मिरची. बस अजून तुमच्या इच्छेनुसार काय अजून टाकायचं टाकून देते. ते तुमच्यावर डिपेंड आहे. हा, प्रत्येकाच्या घरची वेगळी रेसिपी. आपण मिक्स करून घेऊ बढिया वाला. असा वास येतो मग, वास येतोय का? अरे एक नंबर अरे वाला भारी वाला. तेवढं तिखट वाटत नाही, म्हणजे जेवढं म्हणजे मी बोलवतो ना मला जेवढं वाटत. ते आपण मयंकसाठी थोडं आपण माघार घेतला, आपण पूर्ण तिखट नाही टाकलं. ते वाचलंय याच्यात काय नाही, हे बघ वाचलंय थोडस. आता पण टाकू शकतो. ते जर टाकलं तर खतम आहे माझं. लास्ट डे कलर काय हे असं नुसतं पण खाऊ शकतो ना भाजी म्हणून. हा, ही भाजीच बनणार आहे, बिर्याणीची भाजी. ओके, त्याच्या वरतून आपण तांदूळ टाकू. ओके, म्हणजे ते वेगळ्या पद्धतीचं. भात ठेवलाय बघा. हा, मी ते दाखवणार होतो पण म्हटलं तू सांगशील तेव्हा म्हणजे घेऊ आपण. पण तरी पण मस्त म्हणजे आपण अर्धा तास पहिलेच बिर्याणीचे तांदूळ असतात ना ते भिजू घालायला ठेवले. हे डायरेक्ट आपण टाकलं ना त्याचा आपण भात करायला 2 चिट्ट्या करायच्या आणि मस्त डन. फिर एव्हरेस्टचा गरम मसाला काय हा मम्मीने आता सध्या आठवण दिली, आपण ते टाकला. आणि ते भाजी बनवण्यासाठी कसं मीठ येतं, आपण रिस्क नाही घेऊ शकत, तर त्या भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकायला आपण मम्मीला बोलवलंय. हे असं तू नसतं टाकू शकलं. रिस्क केले आपण. नाही, सेम आपण मीठ वगैरे नाही टाकू शकत, कधीच नाही टाकू शकत. ते फक्त शेफ टाकू शकतात किंवा मम्मी टाकू शकते, बस दोघच जण. आपल्या बस की बात नाही ते मीठ वगैरे टाकण्याचं काम. मस्त आपण भाजी 5-10 मिनिटं आपण भाजी गॅसवर होऊ देऊ. झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट भात घेऊ टाकायला. ओके, चला तोवर काय ब्रेक. चलो एकदम जर दाखवू दे, दाखवून घ्या. हे नुसतं जरी खाल्लं ना तरी पण मस्त लागेल. हे असं आहे, ते आपण थोडस घी टाकले टेस्ट यासाठी. ओके, ते आपण दाखवलं नाही फक्त त्यामध्ये, आणि मी पण नाही पाहिलं. टाकून आणि त्या महिला सांगायचं विचारलं ऍक्च्युली. तर आता
वापस तर नाही टाकू शकत ना. वापस नाही टाकू शकत भाई. आता आपण तांदूळ टाकणार आहोत. ओके. बासमती तांदूळ घेतले आपण बिर्याणी वाले. महंगे वाले भाई, महंगे वाले चावले भाई. साल में सिर्फ 2 बार मिलते हैं. तो भी लाईक मयंक एकदाच आलाय घरामध्ये, परत कधी यायला माहित नाही. पता नाही ना अभी कब आएगा भाई. आताच भरून घेऊ. इस बार ये सर्वाइव कर ले खा के, यही बड़ी चीज है. आताच खायला घालतो, नंतर येईल नाही यायला माहित नाही. माहित नाही सर्वाइव करू तरी नाही शकला. एक भी चावल का दाना छूटना नहीं चाहिए पीछे. हाँ अगर बहुत छूट बहुत गया तो कष्ट है, बहुत कष्ट है उसके पीछे भाई. भाई उसके पीछे छूट गया तो आपके ऊपर लानत है. शेतकऱ्यांचा खूप मोठा हात आहे हा ना. मागे. तर आपण एकही दाना वेस्ट नाही घालू आपण. यासाठी लाईक करा. हा यासाठी लाईक करा आपल्या शेतकऱ्यांसाठी. ब्लॅकमेलिंग कर रहा है शायद से. लाईक मांग रहा. ऐसे भीख मांगते क्या? भीख कैसे मांगते क्या? हे आपण मिक्स करून घेऊ तांदूळ. असा रंग येतोय बिर्याणीला आपल्या. आपण काहीच कलर वगैरे काय टाकला नाही तरी मस्त रंग येणार आहे. बस कमेंट मध्ये टाका. मुली ज्या मुलांना शोधतायत, ज्या मुलांना जेवण बनवता येतं, तीच मुलं आहेत. ऑलराउंडर है. ऑलराउंडर. सब घर भी सब हाँ. संभालता है, खाना पीना सब संभाल. वेळ पडली तर ऑपरेशन पण करेल, डॉक्टर पण आहे. फार्मसिस्ट. दवाई या घर पे ही बना लेगा. घर पे ही बना. हा दवाई बनवशील तेव्हा मला सांग, आपण फॅक्ट्री टाकू. वेट लॉस का जर्नी मयंक को पूछ लेना, बता देगा वो. जरूर एक फोटो डाल देता हूँ इधर पहले वाला और अभी वाला कंपेयर कर लेना, फिर थोड़ा पीछे जाता ऋषिकेश ने पूरे 35 kg की जर्नी की है. हाँ 35 kg कम नहीं है. साईडला पाणी ठेवलंय गरम करायला, कारण की लवकरात लवकर आपली बिर्याणी म्हणजे भात रेडी होणार आहे. तर पाणी ऍक्च्युली ठेवायचं गरजेचं होतं. गरम पाणी एकदम उकडलंय पाणी, ते आपण डायरेक्ट याच्यात टाकू. पूर्ण टाकायचं. मी सांगतो तुम्हाला केवढं टाकायचं. हा व्ह्यू मस्त येतो रे वरना, असा व्ह्यू मस्त है. इसके ऊपर रख दे. कब बताएगा भाई, कब निकालेगा फिर ऐसे व्यू. अभी जो पहले का हुआ अभी वो तो रिक्रिएट नहीं कर सकते ना. अब कुछ नहीं कर सकता. अभी बस भाई. अफसोस. लाईट पण फ्लिकर नव्हते बघ ना, तो फ्लिकर नव्हता असं नाही. हा तो किती पाणी टाकायला सांगितलं नाही. सांगतो भाई, टाकून द्या. तर आपण पाणी बघा जवळ, कॅमेरा जवळ आण भाई. पाणी आपण एकदम भाताच्या लेवल वरती घेतलंय पाणी बघा. म्हणजे जेवढा भात आहे तेवढाच लेवलचा भात आहे, त्याच्यात थोड्याशा वरती लेवल पाणी घेतलं आपण. आणि आता आपण ना मीठ पण टाकलंय. रिक्स नाही, मम्मीने मीठ टाकलंय, काय प्रॉब्लेम नाही आता. तर आपण डायरेक्ट कुकरचं झाकण लावू आणि याला 2 चिट्ट्यांवर सोडून देऊ. मग त्याच्यानंतर थंड होऊ देऊ. मग मस्त सर्व करू आपण कांदा सोबत, लोणचं सोबत. आणि फक्त मयंक खाणार, मयंकला टेस्ट विचारून घेता. हा डन. मी खायर आणि रिव्ह्यू देईन तुम्हाला कसं काय बनलं नक्की ते. आणि मी खरी रिव्ह्यू देतो, मी खोटे रिव्ह्यू देत नाही. या बाबतीत तरी नाही देत. और अगर नहीं भी बना रहेगा तो एडजस्ट कर लूंगा, ऐसा कुछ नहीं है. जिंदा तो बचना चाहिए. जिंदा बचो वही बहुत बड़ी बात है मेरे लिए. झालं एकदम प्रॉपर. थोडंसं पाणी आपण थोडंसं जास्त टाकलं, जास्त नाही, एकदम त्याच लेवलने, भाताच्याच लेवलनी आहे. आणि मीठ वगैरे तर पहिलेच बरोबर होतं. ओके. आणि थोडंसं आपण मनाची संधी आपण थोडं टाकून घेतलंय. आणि आता आपलं झाकण नाही भेटत होतं, पण भेटलं येते. याने शोधून दिलं. फाइंडर ऑफ झाकण. यश सध्या भेटलंय. म्हणजे जेवण बनवायला एक जण, मीठ टाकायला दुसरा आणि झाकण शोधायला तिसरा. तर आता उकडी आली, आपण हे बंद करू. 2 चिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करू आणि मग थोडं थंड होऊ देऊ. डायरेक्ट नंतरच करू. ते हे रब्बर लावलं ना त्याला. मला उडला होता हा झाकण. काय बात करतो. हा उडला होता. चला आता 2 चिट्टी नंतर डायरेक्ट थंड झाल्यावर मस्त खोलू आपण. चलो तेव्हा डायरेक्ट ओपन करू. नवीन स्टाईल. हवा काढाय, समजलं. हवा काढण्यासाठी किती काही बघ लोकांची, एक दुसऱ्याची हवा काढण्यासाठी. असं ठेवायचं, असं ठेवून द्यायचं. काही टेन्शन नाही, तुम्हाला चिट्टी पकडून ठेवायचं, काय टेन्शन नाही. इकडे 15 मिनिटं झाले, चांगला प्रेशर पण बनलाय आज. मस्त आता अंदाज मस्त शिजलं बने.
आता हवा निघते आणि हवा निघायच्या शिजलं नाही शिजलं तर नंतर कोल्हार माहित पडेल. परत एकदा शिजलं नाही शिजलं तर कोल्हार माहित पडेल. वास येतोय, मस्त सुगंध येतोय. हा, आता असं वाटतंय वासच येतो. असं वाटतंय ते तर मस्त खालून- येतं, ते तर मस्त येतं, असं मस्त वाटतंय येतं. खालून गुळ पण लागलाय थोडा, पण काय नाही जे बघू ये बताना नहीं था, ये नहीं बताना था. ये बातें बताई नहीं जाती. ये रेसिपी देखी जाता है. अच्छा तू उधर शीशे में देख रहा है, किधर देख रहा है तू बार बार? शीशे में दिख रहा है और कैमरे में दिख रहा है ना फिर मेरे को. त्यानंतर त्याने पुन्हा तुझ्यावर मारलं ते तर मग काय वेगळं बोलायचं नाही मग त्याला मग काय. अच्छे से मारूंगा उसको मैं. तुम्ही रे अलग से गरम कर करके मारूंगा. बाई सगळं पप्पा काय म्हणतात? बाई कालचं तोडलं पप्पा काय त्याने ते म्हणतात? पाणी गरम काय? कालचं. हा नहीं कुछ नहीं टूटा. कुछ नाही. हा दादा पप्पा काय म्हणतात? पाणी गरम करून. ते मजा आपला टाइम होता. हा आता चल. हाँ, हा चलो चलो चलो. नाही तू ओपन कर ना. जवळच्या अशा पिच्या. भाई फुल बढ़िया वाला बन गया. कातिल एकदम. भाई 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 वा वा. कलर पण मस्त आलाय भाई भात एकदम. हे मस्त आहे, हे आवडलं मला. यात म्हणजे स्वतःला पण बघू शकतो आपण, असं स्वतःला बघता बघता जेवण पण बनवू शकतो. नाही नाही खाली नाही लागलाय भाई, नाही लागलाय खाली. थोडासा ठीक आहे, चालतं तेवढं चालतं का, हे तेवढं चालतं, तेवढं ऍडजस्ट करून घे. लड़की लोग एडजस्ट. हाँ लड़के लोग एडजस्ट कर लेना. अभी इतना सब नहीं मिल सकता. इतना बनाने के बाद भी अगर तुम लोग के इतने चोच रहे तो आज सिंगल रहो. अकेली. कट कट कट. शेती 3 BHK शेती आहे. नंतर समजला आदायच देतोय समोर. मैं क्यों दूं. देना पडेगा. हा हा हा. बस आता असं वाटतं असंच घेऊन इथे सुरू करून देतो काय. चलो गे सीधा खाने को बैठते हैं अभी. चलो. चलो पण काय आता डायरेक्टली भेटू खाऊन. सो अशी काहीशी मस्त बिर्याणी दिसते. कांदा आहे सोबत, आपल्याकडे पापड आहे, लोणचं आहे, मध्ये सेंटरला मिरची. टेस्ट केलीस का तू? टेस्ट केलीस? देखा कॅप्चर हुआ इसमें, कॅप्चर हुआ. दिसतंय आम्ही इथे ब्लॉग शूट करतोय. हा थांबलाय माझ्यासाठी, अजून खाल्ला नाही, खाऊ नको रे थांब. आणि हा भाई इकडे दुसरा घास खाल्लाय, तिसरा घास. आकर इकडे आकर. गेला. सो असा काहीसा बेत आहे. त्याचा समोर टीव्ही वगैरे मस्त साऊथची मूवी आहे. मस्त. हा साऊथची मूवी आहे ना, मस्त असणार. एंड बघतोय डायरेक्टली आम्ही. रेबल काय, द रिअल रिटर्न ऑफ रेबल, जो आम्ही 4 वेळा बघून झाला युट्यूब वरती ऑलरेडी. चलो आता खाऊन भेटूया, भूक लागली का. सो आता आपण टेस्ट करूया कसं बनतंय. आणि इज्जतीत मिरची बाजूला काढून ठेवली, फक्त शो साठी होती. एवढं मी तिकट खात नाही. ओव्हर ऍक्टिंग था. खूप मस्त आलाय. रेसिपी साठी कमेंट करा. पर्सनली चॅट मध्ये ओपन करून हा रिप्लाय द्या सगळ्यांना युट्यूब वरती. ओके, एक नंबर बनलाय. थँक्यू सो मच यासाठी. चलो चलेगा भाई, देख ले. सो आता सकाळ झालेली आहे. म्हणजे किती वाजले तर दाखवा प्लीज. भाई एखादा धोका देत आहे. हां सो 5 वाजायला फक्त 2-3 मिनटं बाकी आहेत. आम्हाला 6 वाजता जवळ बोलवलेलं त्याने गाडीजवळ साहिलने. अजून आम्ही तयार नाही झालोय अजून आणि झोपलो पण नाहीत आम्ही. नुसतं टाइमपास याचा टाइमपास इथेच बसून नुसतं टाइमपास चाललाय रात्रभर. चेहरे बघूनच समजून जाईल काहीच नाही म्हणजे चेहऱ्यावरती. म्हणजे जेव्हा आंघोळ करणार ना तेव्हा जरा फ्रेश वाटेल. करून पटापट तयार होऊ आणि मग भेटतो डायरेक्ट. आता गाडीजवळ भेटू आपण. चलो.